पाझर तलावचे काम सुरू झाल्याच्या नंतर बघता बघता त्या पाझर तलावामध्ये काम करण्यासाठी तळेगावचे 500-600 लेबर, पिंपरीचे काही, खातगावचे, तळणीचे, लोधेवाडीचे, आजूबाजूच्या परिसरातले सगळे लोक या ठिकाणी त्या पाझर तलावावर कामावर आले. बघता बघता त्या पाझर तलाव 2000पेक्षा जास्त मजूर त्या ठिकाणी कामावर होते. आणि एवढे मजूर त्या ठिकाणी कामावर असल्यामुळं चौकडं बघितली तर कामं चालू. लोक त्यावेळेला म्हणजे बारा शिकाराच्या आणि लांबून ती माती त्या साईटवर आणत होते. जितकी लांबून माती त्या साईटवर आणत त्याचे तेवढ्या प्रमाणात जास्त त्या ब्रासचे पैसे त्यांना मिळत असे. ज्यांनी जवळून आणली त्याचे कमी पैसे, ज्यांनी लांबून माती त्या साईटवर आणायची. अशा पद्धतीनं पाहता पाहता खूप लेबर आणि त्या ठिकाणी कामावर असल्यामुळं एक दिवस मी सुद्धा कामावर गेलो आणि बघितलं की एवढे मोठे लेबर, चोपडं लोक काम करणारे. काही पाणी पिण्यासाठी लेबरला ड्रामच्या गाड्या, पाणी पाजण्यासाठी बैलगाड्या, पाणी घेऊन यायच्या, पाणी द्यायला वगैरे अशा बरेच लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला. आणि मला एक हर्ष असा झाला की पाहता पाहता आपण एवढासा कागद दिला, त्या कागदाचं एवढं मोठं श्रेय की आखल्या त्या नंबरामध्ये हे लेबरचे लेबर, एवढा मोठं तळं, इतकं मोठी ती साईट, एवढं मोठं काम चाललेलं बघून मला खूप मनामध्ये एक मोठा हर्ष निर्माण झाला की आपल्या या कागदाचा परिणाम केवढा झाला. आणि म्हणून त्यानंतर ते काम एक 4-5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये ते सगळं फायनल झालं. पूर्ण साईट, पूर्ण तलाव पूर्ण झाला. आणि तो सगळा लेबरनाच झाला. त्यावेळेला फारसं यंत्रणा काहीच नव्हती. दबाई मशीनला सुद्धा ते बैलांना ते रुलर वाढल्या जायचं आणि तशी दबाई व्हायची. काळी माती टाकून तिची दबाई व्हायची. आणि रुलर मशीन नव्हते त्यावेळेला, तर ते बैलांनाच ते रुलर वाढायचे. अशा पद्धतीनं ती पाहता पाहता एक 6 महिन्यामध्ये पूर्ण साईट व्यवस्थिशीर झाली. आणि मग एक 6 महिन्यानंतर पुन्हा मी दुसरं एक निवेदन तयार केलं आणि पुन्हा एक 2-3 महिन्यांना, 6 महिन्यांना एक दुसरं निवेदन दिलं की आमच्या त्या ठिकाणी लेबरची संख्या, मजुराची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मजुरांना काम मिळण्यासाठी एक मजुराच्या 100-200 सह्या घेतल्या आणि तशी पुन्हा माननीय जिल्हाधिकाऱ्यांना ते निवेदन दिलं. या ठिकाणी लेबरची संख्या लक्षात घेता पुन्हा नंबर 2चा पाझर तलाव, तो बी ते महबूब खाच्या वावरामध्ये माणिकराव यादवराव गव्हाड यांच्या शेताच्या पूर्वेला नंबर 2चा पाझर तलाव पुन्हा सुरू झाला. असं बघता बघता एका वर्षामध्ये साधारणतः 2 पाझर तलाव या ठिकाणी पूर्ण झाले.
आणि ते पाझर तलाव करत असताना मला पुन्हा एक असा हर्ष झाला की आपण जे निवेदन देतो त्या निवेदनाची खरमुरी दखल घेतली जाते आणि लेबरची सुद्धा या ठिकाणी दखल घेतली जाते. म्हणून एक निश्चय केला मनाशी, एक निश्चय असा केला की हे तळेगाव आहे. तळेगाव हे यापूर्वी सगळं खडकावर तळणारं हे तळेगाव होतं. त्याचं नाव तळेगाव. ज्या वेळेला हे तापत होतं, खडकावर तळत होतं, चौकडून दगड अशा परिस्थितीमध्ये या पूर्वजांनी या तळेगावचं नाव ठेवलं असावा असा एक अंदाज. परंतु हे बदलण्यासाठी आपण काय करावं म्हणून मनाचा एक निर्धार पक्का झाला आणि निश्चितच की आपण या तळेगावचं नाव बदलू आणि याचं तळ्याचं गाव असं तळेगाव करू. म्हणून मनाला एक निश्चय बांधला आणि हे तळेगाव तळ्याचंच गाव करायचं असा एक मनाशी संकल्प केला आणि मी नक्कीच या पाझर तलाव करण्याच्या संदर्भामध्ये एक मनाला छंद लागला आणि मग करता पुन्हा नंबर 3चा पाझर तलाव करण्यासाठी माझे बरोबरचे मित्र अवचित संतू पाटील गव्हाड, ह्यो झाला भाऊराव बंडू गव्हाड, श्रीराम दगडूबा गव्हाड, अशी आमची शेतातली मंडळी जी होती. मग आम्ही असं ठरवलं की आपण आता गवळोबाजवळ एक पाझर तलाव करू. म्हणून गवळोबाजवळ पाझर तलाव करण्यासाठी आम्ही पुन्हा एक निवेदन दिलं. तर ते निवेदन दिल्याच्या नंतर माननीय इंजिनियर साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ती साईट बघितली. परंतु तिथं साईट मोठी असल्यामुळं ते वरपर्यंत पाहण्यासाठी गेले. त्या नाल्याला वर माननीय जनार्दन संतू गव्हाड, अण्णा संतू गव्हाड, साहेबराव संतू गव्हाड, राधाकिशन संतू गव्हाड आणि अवचित संतू गव्हाड यांच्या जमिनी असल्यामुळं त्या साहेबांनी तिचं एक साईट पसंत केली. ती काही आपण दाखवली नाही, परंतु साहेबांनीच तिथली साईट ती सँक्शन केली. मग नंबर 3चं त्या ठिकाणी त्याला नाव देण्यात आलं. परंतु हे 4-5 जण भाऊ यांनी त्या ठिकाणी पाझर तलाव होऊ नये किंवा आपल्या वावरामध्ये तो पाझर तलाव होऊ नये म्हणून ते जे इंजिनियर त्या ठिकाणी येत होते, पवार या नावाचा त्या ठिकाणी इंजिनियर यायचा आणि त्यांनी त्या ठिकाणी साईट सँक्शन केली होती. त्या ठिकाणी काम सुरू करणार होते. परंतु या सगळ्यांनी त्याला विरोध केला. ही चर्चा माननीय जिल्हाधिकारी च्या कानावरती गेली, तिथे भूसंपादनच्या कानावरती गेली किंवा तिथला जमीनदार जे आहे यांनी फार मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली आणि या ठिकाणी ते काम होऊ देण्यास तयार नाही अशा पद्धतीचे
त्यांनी ती दहशत निर्माण केली होती. आणि म्हणून इकडं गावकऱ्यांचा एक विषय असा की बा मजुराला काम पाहिजे, आणि माझ्या मनाचा एक निश्चय असा की कुठेतरी पाझर तलाव झाले पाहिजे, म्हणून पाझर तलाव झालेच पाहिजे असा एक मनाचा निश्चय असल्यामुळं त्यावेळेला एक इंजिनियर जे होते, मग या ठिकाणी दुसरे इंजिनियर आले आणि त्यांनी माझी गाठ भेट घेतली. मला विचारलं की बा आता ते करत नाही, ही साईट होऊ देत नाही, मग आता आपण काय करायचं. मग अशा वेळेला आम्ही गावाच्या पश्चिमेकडे च्या नाल्यामध्ये, गावाच्या पश्चिमेकडे एक नाला आहे तळणे रोडच्या ठिकाणी. त्या तळणे रोडला चांगला एक नाला होता. त्या नाल्याला बी चांगली साईट होती. त्यावेळेचे इंजिनियर म्हणून गुंजाळ, सुधीर गुंजाळ हे त्यावेळेचे इंजिनियर. मग आम्ही काही ते झेंडे वगैरे घेणे आणि त्यांनी ती दुर्बीण घेऊन आम्ही पश्चिमेकडे नाल्यास गेलो आणि त्या ठिकाणी दुर्बीण वगैरे टेकवली. माझ्यासोबत कैलास माणिकराव गवार, भिक्का कडुबा गवार, विष्णू सांडू गवार अशी काही मुलं माझ्यासोबत होते. हे लहान लहान होते, परंतु माझं काम ऐकायचे ते. मग आम्ही आपले ते झेंडे वगैरे घेऊन, दुर्बीण घेऊन तिथे गेलो असता एक त्या ठिकाणची जिथं साईट होती त्यांनी ते बघितले आणि तिथं ती दुर्बीण वगैरे टेकवली आणि या पोरायला तिकडे झेंडे न्यायचे सांगितले. हे करत असताना त्या ठिकाणी जयरामजी काळे माणसं होते, परंतु त्यांच्या वावरामध्ये हा पाझर तलाव होणार होता. मग ते त्या ठिकाणी काट्या तोडत होते. काट्या तोडीत असताना त्यांच्याजवळ कुऱ्हाड होती. मग ते तसेच आमच्यापर्यंत आले आणि ते इंजिनियरला विचारायला लागले, म्हणे भाऊ काय चाललंय इथं, काय मस्त आहे, काय करताय. ते म्हणे बाबा या ठिकाणी पाझर तलाव करत आहे, ते अशी साईट आहे तिची, असं ते त्या बाबाला सांगायला लागले इंजिनियर. तर ते बाबा त्या इंजिनियरला ठणकावलं. ते म्हणे तुमची या ठिकाणी हे उचला, हे काढा आणि इथून निघा. कारण त्या बाबाला एक माहिती झालं की बा नंबर 3चा पाझर तलाव हा माननीय जनार्दन संतू गवार यांच्या शेतामध्ये त्यांनी होऊ नाही दिल्यामुळं हे लोक इकडं आले, म्हणून आपल्या शेतात पाझर तलाव करायचा. मग ते म्हणे की बा तुम्ही या मोठ्या लोक आहेत तिथं तुमची लाळ गाळा ना, मग गरिबाच्या शेतामध्ये करायचा का योग, आमच्या गरिबाचं थोडंफार क्षेत्र आहे तिथं करायचा का बरं इथं निघता का नाही म्हणे तुम्ही इथून. मग त्या इंजिनियरला त्यांनी धमकवलं आणि इंजिनियर सुद्धा त्या ठिकाणी घाबरलेत आणि नको म्हणले. मग आम्ही ते दुर्बीण झेंडे वगैरे सगळे घेतले आणि सगळेजण आता काय करावं, आता कुठं करता, म्हणून पुन्हा त्या गवळोबाजवळ एक साईट होती ती दाखवली. मग गवळोबाजवळची साईट साधारणतः मोठी होती, म्हणून सनी वर खरकत त्या गवळोबाजवळ तिथे बी श्रीराम दगडूबा गवार यांची जमीन होती. त्यांनी सुद्धा इन्कार केला. ते म्हणे इथं
पाझर तलाव नाही करायचे. त्यांनी सुद्धा इन्कार केला. मग असं करत करत मी स्वतःच्या शेतामध्ये त्यांना घेऊन गेलो आणि मग त्यांनी मला विचारलं, तुमचं शेताची सगळी दिशा विचारली आणि त्यांनी आमच्या शेतामध्ये पाझर तलाव करण्याचं काम त्यांनी तिथं साईट मोजमाप केली आणि मोजमाप करून त्यांना या ठिकाणी पाझर तलाव करण्याचं सांगितलं. मग तिथली साईट त्यांनी सँक्शन केली. ती सँक्शन केल्याच्या नंतर तशा पद्धतीचा रिपोर्ट वगैरे हा त्यांनी शासनात पाठवला आणि गेल्या 8-15 दिवसामध्ये लगेच त्या पाझर तलावाचं काम नंबर 3 त्याला देण्यात आला. 4 देण्यात आला. 3 तो रानमाळ्यातला तसाच राहिला आणि याला 4 नंबर देण्यात आला. 4 नंबर पाझर तलावाचं काम सुरू झालं. तर या माझ्या शेतामध्ये काम करत असताना वडील नव्हते, परंतु आईना खूप काही विरोध केला त्याला. आई म्हणायची की इथं का बरं आपल्या जमिनीमध्ये पाझर तलाव करतो, कशा करता करतो, ही जमीन वाया जाईल, ही जमीन तलावात जाईल, आपल्याला जमीन थोडी आहे. आईची एक संकल्पना वेगळी होती की बा इथे पाझर तलाव होईल, जमीन जाईल. खाली दुसऱ्यांच्या विहिरी होत्या, विहीर होती, त्या विहिरीला त्याचा फायदा होईल, लोक त्याचा फायदा घेतील, आपल्याला काय यायचं. म्हणून आईनं कडाडून त्या ठिकाणी विरोध केला. आई पाझर तलाव होऊ नये म्हणून आपलं डोकं भीतीला आणत होती. परंतु मग मी आईला समजवलं, जमिनी जातात आणि आपल्या वरच्या बांधाला, वरच्या साईडला वरचे एक वावर आपलं त्या ठिकाणी जात आहे, ते मळे म्हणून आहे, ते आपलं त्या तलावामध्ये जाते. परंतु त्याचा लाभ आपल्याला निश्चितच होईल, तू त्या ठिकाणी काळजी करू नको. म्हणून मी आईला बार समजवत होतो आणि आईला त्या गोष्टी समजून सांगितल्या. मग त्यावर थोड्याफार प्रमाणात आई समजली आणि आई थोडी शांत झाली. मग काम सुरू झालं आणि हे काम सुद्धा लेबरनाच या ठिकाणी करण्यात आलं. नंबर 4चा पाझर तलाव आपल्या वावरामध्ये झाल्याच्या नंतर मान्य ही गोष्ट जिल्हाधिकाऱ्यापर्यंत खूप चर्चेला त्यावेळेला गेली. कारण इथं लेबरची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती आणि नेहमी निवेदनं देऊन किंवा लेबरच्या समस्या सोडवण्यासाठी आपण त्यावेळेला आघाडीवरच होतो. मग आमची चर्चा साधारणतः माननीय जिल्हाधिकाऱ्यापर्यंत या इंजिनियरच्या माध्यमातून ती गेली की बा कमलाकरना स्वतःची जमीन या पाझर तलावासाठी दिली आणि त्यासाठी त्यांना पूर्वी ज्या काही जयराम भुचे तिथं अडचणी आल्या, माननीय संतू पाटील यांच्या ठिकाणी नंबर 3चा तलाव करण्यासाठी अडचणी आल्या की बा या ठिकाणी काम कोण करतंय म्हणून नंबर 3चा पाझर तलाव करण्यासाठी माननीय संतू पाटील यांचे मुलं जनार्दन संतू, अवचित माझा दोस्त होता, अवचितनं नाही विरोध केला, परंतु अण्णा संतू यांनी मात्र त्यावेळेला आमच्या वावरामध्ये कमलाकर पाझर तलाव करतो म्हणून कमलाकरचाच काटा काढायचा,
इथपर्यंत त्या इंजिनियरनं माननीय जिल्हाधिकाऱ्याला या गोष्टीची कल्पना, पवारसाहेब त्याचे इंजिनियर, त्यांना जे आलेल्या होत्या समस्या, पवारसाहेबाला जे संतू पाटलाची मुलं म्हणली होती की तुला या फासावर टाकूनच फुकून देईल याच्यानंतर आला तर, ही चर्चा पवारसाहेबांनी माननीय जिल्हाधिकाऱ्याला सांगितली होती आणि म्हणून ती दहशत निर्माण झाली होती. मग कमलाकरनं स्वतःची जमीन पाझर तलावासाठी दिली. तर जिल्हाधिकाऱ्यांनी या इंजिनियरला विचारलं की कमलाकरनं स्वतःची जमीन या ठिकाणी दिली तर कमलाकरची खाली काही विहीर आहे का, काही याचा हे नाही म्हणे. त्यांनी अंतकरणापासून लेबरला काम मिळावं आणि तळेगावमध्ये तलाव व्हावं या उद्देशानं त्यांची एक संकल्पना आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या जमिनीमध्ये हा पाझर तलाव घेतलेला आहे. आपल्या संदर्भामध्ये एक सहानुभूती तयार झाली. सहानुभूती तयार झाल्याच्या नंतर मग किंवा कमलाकरनं स्वतःच्या जमिनीमध्ये पाझर तलाव केला आणि अशी चर्चा वरच्या लेवलवर पण झाली आणि खाली पण गावामध्ये एक प्रकारचं एक चर्चा अशी झाली की बा यांनी स्वतःच्या जमिनीमध्ये पाझर तलाव करून घेतला, त्या अर्थी काहीतरी यांनी त्या ठिकाणी फायद्यासाठीच केला असावा. म्हणून इतरांनी सुद्धा त्याच्यानंतर श्रीरंग लक्ष्मण गव्हाळ, त्यांच्या मुलाचं नाव आहे गजानन श्रीरंग गव्हाळ, यांनी श्रीरंग लक्ष्मण गव्हाळ हे त्यावेळचे माझे सहकारी वडीलधारे होते, ते वडिलासारखे होते. पण त्यांनी मग मला की बा आपल्या बिन वावरामध्ये पाझर तलाव करा असे मला विनंती केली आणि त्यांनी त्यावेळेला पाझर तलाव करण्यासाठी किंवा तुम्हाला जाण्या येण्यासाठी मी खर्च देईन, परंतु तुम्ही माझ्या वावरामध्ये पाझर तलाव करा. त्यांची जमीन साधारणतः खाली खडकाची, दगडाची आणि खालीवर झालेली होती. अशा त्या जमीनमध्ये साईट बघितली आणि तिथं सुद्धा नंबर 5चा पाझर तलाव गेल्या वर्षभरामध्ये तो सुद्धा पूर्ण झाला. त्यानंतर ह्यो पाझर तलाव चालू असतानाच माझे वडीलधारेच सहकारी गफूर कालेखा पठाण हे माझे वडीलधारे मित्र होते. गफूर कालेखा पठाण हे माझे मित्र होते. त्यांनी सुद्धा ते म्हणाले की आपल्या बिन वावरामध्ये पाझर तलाव करा. त्यांची जमीन तशीच होती की खाली दगडं वगैरे, खाली खोंगळे वगैरे हे ते, आणि त्यांनी सुद्धा संमती दिली आणि त्यांच्या सगळ्याच्या संमत्या घेऊन मी तशा पद्धतीचं निवेदन नंबर 6 पाझर तलावाचं निवेदन हे माननीय जिल्हाधिकाऱ्याला दिले आणि त्या ठिकाणी सुद्धा पुन्हा वर्ष 6 महिन्यामध्ये तो सुद्धा पाझर तलाव पूर्ण झाला. त्यानंतर एक पिंपरी JK फळला जात असताना गणपतीजवळ अलीकडं साधारणतः माणिकराव संपत गव्हाळ यांच्या जमिनी होत्या. माणिकराव संपत गव्हाळ यांनी सुद्धा तिथं संमती दाखवली, कारण ते वावर चिबडे होते आणि तो पाझर तलाव साधारणतः पिंपरीच्या शिवारामध्ये
पिंपरी आणि तळेगावच्या शिवावर होणार होता. पाझर तलाव तळेगावचाच, पण शिव असल्यामुळं ते शिवावर होणार होता. त्याच्यामुळं जमीन खडकाळ आणि बेकामयाब जमीन आणि त्या ठिकाणी पाणी खूप साचणार अशा पद्धतीचं ते 7व्या नंबरचा पाझर तलाव त्या ठिकाणी पुन्हा तसे निवेदन आणि संमतीपत्र घेऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी ते दिले आणि वर्षभरात पुन्हा एक तो पाझर तलाव पूर्ण झाला. असं करीत असताना नंबर 8चा पाझर तलाव गवळोबाजवळ एक त्या ठिकाणी सुद्धा दोन्हीकडचे नाले त्या ठिकाणी मिळतात. गावाच्या पूर्वेकडील नाल्यास गवळोबाजवळ एक 2 साईट अशा मिळतात की त्या ठिकाणी सुद्धा आम्ही संमतीपत्र घेऊन आणि तशा पद्धतीचं निवेदन देऊन ते सुद्धा 8 नंबरचा पाझर तलाव पूर्ण करण्यात आला. अशा पद्धतीनं मग लोक जमिनी देण्यास तयार झाले आणि मग मात्र रामचंद्र बाघाजी आहेर हे प्रोफेसर होते आणि त्यांना सुद्धा वाटलं की आपली जमीन जाईन पण या ठिकाणी चांगला पाझर तलाव होईल, म्हणून त्यांनी सुद्धा पाझर तलाव करण्यासाठी एक संमती दिली आणि त्यांची जास्तीत जास्त जमीन त्या पाझर तलावामध्ये 9 नंबरच्या पाझर तलावामध्ये ती जमीन त्यांनी दिली. अशा ठिकाणी तो पाझर तलाव आहे. मग लोक हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागलं की बा अशा पद्धतीचे पाणी जर अडवत असेल, पाणी जर होत असेल तर हरकत नाही, म्हणून पुन्हा रानमळ्यामध्ये नंबर 10 क्रमांकाचा तलाव पुन्हा करण्यात आला. 11 नंबरचा पाझर तलाव मांगपुरीमध्ये त्या ठिकाणी पुन्हा 11 नंबरचा पाझर तलाव या ठिकाणी करण्यात आले. अशा पद्धतीचे पाझर तलाव करत असताना एकूण 17 पाझर तलाव या ठिकाणी करण्यात आले आणि सगळ्यात जास्त पाझर तलाव हे या ठिकाणी तळेगावला करण्यात आले. सगळ्या गावापेक्षा तळेगावला जास्तीत जास्त पाझर तलाव झाले, म्हणून एक मनाचा जो संकल्प होता की तळेगाव हे तळ्याचं गाव करायचं आणि ती इच्छा पूर्ण झाली. फक्त एक वाडीचा मोठ्या नाल्यावरला 18 नंबरचा पाझर तलाव तो मोठा असल्यामुळं तो मात्र बाकी राहिला. तो आजपर्यंत 2024 पर्यंत सुद्धा अजूनही बाकी आहे. तो काही कारणास्तव तो बाकी राहिला आणि तेवढाच एक मात्र अपुरा राहिला. नाही तर 17 पाझर तलाव हे तळेगावमध्ये पूर्णपणे झाले. हा छंद तळेगाव एक तळ्याचंच गाव झालं, त्याच्यामुळं चौकडं आज रोजी तरी पूर्णपणे बागायती झालं. चौकडं पाण्याची स्पोर्स निर्माण झाला आणि पाहता पाहता तळेगावला हे रब्बी हंगामाचे पीक निघायला लागले आणि लोक पाण्यामुळं सुखी समाधानी झाले. एकीकडे
खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं या ठिकाणी पूर्ण स्टॉक झाला. नदी नाल्याला पाणी वाहायला लागले. पाझर तलाव पूर्णपणे भरले गेले आणि थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी पूर्णपणे आलं. आणि अशा पद्धतीचं काम करत असताना सगळ्यांच्या शेतापोतामध्ये प्रत्येकाच्या विहिरीवर लाईन कशी जाईल याचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ह्याच्यानं जवळपास सगळेच बागायतदार झाले आणि पाहता पाहता चौकडं रब्बीचे पीक निघायला लागले. तळेगाव एकीकडं सुखी समाधानी झाले. ही सगळ्यात आनंदाची गोष्ट. आणि आनंद जो मला जेवढा आनंद झाला तो इतरांना झाला की नाही हे माहीत नाही, परंतु हे वैभव बघून मी स्वतः खूप मोठं भाग्य स्वतःचं समजतो की बा हे सगळे लोक सुखी समाधानी झाले आणि याचा सगळ्यात जास्त आनंद मला झाला.